कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनानं घरफाळा, पाणीपट्टी आणि परवाना कर यांची वसुली होण्यासाठी दंड व्याजामध्ये सवलत योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 1 एप्रिल 2023 ते आज 31 मार्च 2024 अखेर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1,57,000 मिळकतधारकांपैकी 1,07,000 मिळकतधारकांनी 72 कोटी 64 लाखांचा भरणा केलाय. आज एका दिवसामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6 कोटी 4 लाखांची वसुली झाली आहे. ही माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कर आकारणी आणि वसुली विभागामार्फत 1 एप्रिल 2023 ते आज 31 मार्च 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 72 कोटी 64 लाख इतके मिळकत करांची भरणा झालेला आहे. आणि आज विशेषतः 31 मार्च 2024 या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एका दिवसात 6 कोटी 4 लाख इतका भरणा झालेला आहे. शहरातील 1,07,000 मिळकतधारकांनी या एकूण आतापर्यंत कर आकारणीची रक्कम भरणा केलेली आहे. आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत शहरातील सर्व नागरिकांसाठी नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आलेले आहे. अद्यापही ज्या नागरिकांनी कर आकारणी केलेली नाही किंवा दंडामध्ये अजूनही 30% सवलत रात्री 11पर्यंत उपलब्ध आहे, अशा नागरिकांनी आज संध्याकाळी 11 वाजेपर्यंत शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रावर मिळकत कर भरणा करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य इमारत, गांधी मैदान, छत्रपती शिवाजी मार्केट, राजारामपुरीतील विभागीय कार्यालय, कावळा नाका इथलं विभागीय कार्यालय आणि कसबा बावडा भाजी मंडईजवळ या ठिकाणी सुरू असणाऱ्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये नागरिकांनी आज रात्री 11 वाजेपर्यंत आपली थकीत घरफाळ्याची रक्कम जमा करावी, असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेचे कर निर्धारक संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी केलंय. उद्या सोमवारी 1 एप्रिलपासून दंडाची आकारणी सुरू केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.